नमस्कार, आपले नवे शहरमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्याला पाहुणे म्हणून मनोज प्रधान लाभलेले आहेत. मनोज प्रधान यांची ओळख करून द्यायची म्हणजे की ते अतिशय लहानपणीच ते नगरसेवक झाले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये त्या अद्यापपर्यंत आहेत. म्हणजे अनेक आमिषा आली त्यांना. असं असतानाही त्यांनी जितेंद्र आव्हाडांना सोडलेलं नाही. तर असे मनोज प्रधान आज आपल्याकडे आहेत. मनोजी, मला एक सांगा की क्लस्टर योजनेला ठाण्यातल्या राष्ट्रवादीचा विरोध काय? म्हणजे मी आपल्या माध्यमाने पहिले तर लोकांना सांगेन की गरिबाला घर मिळालंच पाहिजे. मग तो झोपडपट्टीधारक असो, इलिगल बिल्डिंगमध्ये राहणार असो किंवा लीगल बिल्डिंगमध्ये राहणार असो, सगळ्यांचं स्वप्न असतं की त्यांना घर मिळालं पाहिजे. आणि मी क्लस्टरचा विरोध त्यांना घर मिळतंय म्हणून करत नाही, पण ते 12.5चा FSI या क्लस्टरला देत आहेत, माझा त्या गोष्टीला विरोध आहे. आज तुम्ही साहेब बघितलं तर ठाण्यात पाणी नाही. ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस आयुक्त सांगतात की आपण 31 MLD पाण्याचं आपल्याला शॉर्टेज आहे. आज पावसामध्ये पण टँकरने अर्ध्या ठाण्याला पाणी पोचतं आहे. आणि मग 5 पट लोक तुम्ही 4000 एकरचं डेव्हलपमेंट करायला निघाले ठाणे शहरात, क्लस्टर माफी 12.5चा FSI द्यायला निघाला आहे आणि तुम्ही त्यांना पाणी कुठनं देणार आहात? हा माझा प्रश्न आहे. सॅनिटेशनची काय सोय आहे? आज कचऱ्यासाठी आपल्याकडे कुठेही डम्पिंग ग्राउंड नाही, आपले रस्त्यावर खड्डे आहेत. असं असताना 5 पट लोक जर तुम्ही ठाण्यात आणणार असाल तर मला असं वाटतं की ठाण्यात शहरातल्या नागरिकांनी तुम्हाला प्रश्न विचारायला पाहिजेत की आहेत ते तुम्हाला सांभाळता येत नाही, 5 पट लोक आणून तुम्ही करणार काय आहात? आणि तोच प्रश्न मी जो लोक त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही, मी माझ्या पक्षाच्या माध्यमातून विचारतोय. मध्यंतरी ठाण्यात डाटा सेंटर येऊ घातलेलं, त्यालाही राष्ट्रवादीने प्रखर विरोध केलेला आहे. तर काय एक्झॅक्टली ते डाटा प्रकरण जरा सांगा ना साहेब. तुमचा दर प्रश्न राष्ट्रवादीने विरोध, माझा म्हणजे आय एम नॉट अगेन्स्ट डेव्हलपमेंट, हे मी तुम्हाला पहिलेच सांगतो. इनफॅक्ट मी डेव्हलपमेंटच्या बाजूनेच आहे. पण आता डेटा सेंटरचा विषय काय, तर हा माझ्या नजरेस कसा आला हे पहिले तुम्हाला सांगतो. मी राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष आहे, त्यामुळे महासभेच्या आधी मी गट मीटिंग करत असतो. गट मीटिंगमध्ये बघितलं मी की अजेंडावर 300 विषय आहेत. त्यातला एक विषय मी बघितला, 296 नंबरचा तो विषय होता की ॲमेझॉन 50 शेल्टर आपल्याला ठाण्यामध्ये बांधून देते आणि त्यांच्या CSR फंडमधून ते करतात. अरे म्हटलं चांगली गोष्ट आहे, ॲमेझॉनसारखी कंपनी आपल्याला 50 शेल्टर्स बनवून देते. माहिती तर होतंच की ॲमेझॉनचं डेटा सेंटर येतं, पण तेवढं डिटेलमध्ये मी गेलो नव्हतो. तर म्हटलं गोषवारा बघूया. गोषवारामध्ये त्या अजेंडावरच्या दर विषयावर एक टिप्पणी असते. तर 299 विषयांचा गोषवारा होता, पण ह्या एका विषयाचा गोषवारा नव्हता. म्हणून मी म्हटलं फोन करा सचिवांना, याचा गोषवारा का नाही? तर त्यांना फोन केल्यावर बोलले, अरे नाही साहेब, तो अमेझॉनचा विषय आहे, ते जरा ते आयुक्तच सांभाळत आहेत, ते माळवी साहेब अतिरिक्त आयुक्तच सांभाळत आहेत. मी म्हटलं ह्याच्यात काहीतरी गडबड आहे. मग मी संशोधन करायला लागलो तर मला कळलं की आयुक्तांनी 12 MLD पाणी या ॲमेझॉनला देतोय म्हणून कबूल केलं आहे आणि ते आपण 12 MLD देतोय म्हणून हे 50 शेल्टर बनवून देत आहेत. मग मी त्यावेळेस माझा विरोध दर्शवला. मी म्हटलं 12 MLD पाणी तुम्ही देत आहे, आपण ऑलरेडी 30 MLD पाणी शॉर्ट आहोत, म्हणजे आणखीन 1 लाख कुटुंबांचं पाणी तुम्ही देत आहे. मग माहिती आणखीन घेतली, 422 मेगावॉटची इलेक्ट्रिसिटी तुम्ही त्यांना देत आहे, 192 डिझेल जनरेटर्स आहेत. याच्याने प्रॉब्लेम्स काय होणार आहेत? तर एक हीट आयलंड त्याच्यात 3-3.5 किलोमीटर होणार आहे. पाण्याचा तुतवडा असताना आणखीन आपली वाट लागणार आहे. तिसरं म्हणजे एक हमिंग साऊंड येतो या डेटा सेंटर्समधनं, आणि हा हमिंग साऊंड 365 दिवस 24 तास येतो आणि त्या विसिनिटीमध्ये कधीही कोणी म्हणजे झोपूच शकणार नाही अशी ती परिस्थिती होईल. तर मी माझ्या पक्षामार्फत एवढंच लोकांना सांगत होतो की आमचा ॲमेझॉनला विरोध नाही, आमचा डेटा सेंटरलाही विरोध नाही. कारण काय, आज AI रिलेटेड तर मी पण वापरतो, आपणही वापरतो, आपल्याला ते काळाची गरज आहे. पण एका रेसिडेन्शियल एरियामध्ये आम्हाला ॲमेझॉनचा विरोध आहे आणि तो एंडपर्यंत आम्ही विरोध करणार आहोत. आणि तुम्हाला सांगायचं तर ठाण्यातल्या नागरिकांना आपल्या माध्यमातून सांगायचं तर आम्ही PIL टाकतोय. कारण काय, हे जाड कातडीचं सरकार आहे, हे काही ऐकणार नाही. पण आम्ही पुढच्या आठवड्यात PIL टाकतोय आणि आपल्या नवी मुंबईचाच एक लॉयर आम्हाला त्याच्यात मदत करतो. अच्छा,
ठाण्यात एक सत्ताधाऱ्यांकडून रिंग रेल्वेबाबत फार चर्चा असते, तर बाबतीतली आता- तुमची भूमिका. साहेब हा आता तिसरा विषय आहे ज्याच्यावर अगेन मी विरोधच करतोय. 12,200 कोटी रुपये खर्च करून तुम्ही रिंग रेल्वे बनवायला घेतलंय. हे इंटरनल रिंग रोड आहे. माझं त्यांना म्हणणं असं होतं की मेट्रो 4 आणि मेट्रो 5 पहिले चालू करा. गेले 10-11 वर्षात तुम्ही मेट्रो 4 आणि मेट्रो 5 चालू करू शकलेले नाही आहेत. ते चालू केल्यानंतर मग जर लास्ट स्टॉप कनेक्टिव्हिटी तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या 12,000 वगैरे खर्च करण्यापेक्षा 1,000 कोटीच्या इलेक्ट्रिक बसेस घ्या, 1,000 कोटीचे रस्ते चांगले करा, प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. पण त्यांना ना मोठे मोठे प्रकल्प अनाऊन्स करायचे आहेत आणि जेवढ्या हजारो कोटींचा प्रकल्प त्यांचा काय फायदा असेल ते तर तुम्हाला मला माहितीच आहे. पण म्हणजे त्यांच्या ना बेसिकमध्येच राडा आहे. त्यांना असं वाटतं की मोठे मोठे प्रोजेक्ट अनाऊन्स केले म्हणजे ठाण्याचं डेव्हलपमेंट होतं आहे. पण ते असं नाही आहे. मलाच नाही, ठाण्यातल्या अर्ध्या लोकांना या रिंग रेल्वेचा विरोध आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि स्टेशनच्या परिसरात कोणालाही त्याचा वापर नाही. हा बाहेरनं फिरणार आहे आणि ते सांगतायत की त्यांची रायडरशिप 6,70,000 लोक पर डे एव्हरी डे फ्रॉम द फर्स्ट डे होईल. हे होऊच शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तो खर्च झाला नाही पाहिजे. हे करत असताना तुम्ही 3,200 चांगली मोठी झाडं, हेरिटेज झाडं कापणार आहात. मला त्याचाही 100% विरोध आहे. ह्या ठाणे शहरात ह्या प्रकल्पाला सोडून 1,800 झाडं तुम्ही उन्नत रस्त्यासाठी कापले. 3,000 बेडचं मेंटल हॉस्पिटल बनवायला घेतलं आहे. त्याच्यात तुम्ही हेरिटेज झाडं म्हणजे 150-150 वर्ष जुनी झाडं तुम्ही कापली. सगळे मोठे मोठे प्रकल्प येत आहेत प्रायव्हेट डेव्हलपर्सचे. ओबरॉय असो, आशर असो, अदानी असो, रेमंड असो, तुम्ही वाटेल तसे झाडं कापताय आणि ग्रीन लंग्स जे ठाणे शहराचे होते तर तुम्ही एकदम उद्ध्वस्त करून टाकले. त्यामुळे मला ह्या रिंग रेल्वेचा मी विरोध करत आहे. आता एक वेगळा असा प्रश्न आहे की ठाण्यात शिवसेनेची सत्ता साधारण 30 वर्षापेक्षा जास्त वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. असं असताना धरण असेल किंवा डम्पिंग ग्राउंड हे यांना निर्माण का करता आलं नाही? ते यासाठी की त्यांचा मुख्यमंत्री गेल्या टर्मला होता, तर त्याबाबत विरोधक ज्या प्रमाणात दबावगट निर्माण करायला पाहिजे तेवढा होत नाही असं. विरोधकांचा ना तसा दबावगट होत नाही. कारण की आजची पण परिस्थिती मी सांगितली तर माझ्या पक्षाचे 12 नगरसेवक आहेत. आमच्या पक्षाच्या नगरसेवकांना तेवढा वेळच दिला जात नाही आणि मंजूर असं करत 300 प्रकरणात 2-3 तासात आटपून टाकतात. आता सांगायचं झालं तर या क्लस्टरवर माझ्या गटनेत्यांनी सांगितलं की 1 दिवसाचं याच्यावर महासभा ठेवा आणि आम्हाला बोलून द्या, पण ऐकलं नाही. दुसरं तुम्हाला मी एक आठवण करून देतो. मला आठवतं की जेव्हा पद्मसिंह पाटील इरिगेशन मिनिस्टर होते तेव्हा आव्हाड साहेब जस्ट मंत्री झाले होते, तेव्हा आम्ही एक धरण मंजूर करून आणलं होतं आणि ते साई धरण मंजूर करून महानगरपालिकेत आणलं आणि आम्हाला वाटलं की चला ठाणे शहराची आम्ही ताण भागवली आहे. पण आमच्या ठाणे महानगरपालिकेच्या सत्ताधारींनी ते पुढेच घेऊन गेले नाही. त्याचं कारण असं की त्यांना ते धरण स्वतः बांधायचं होतं. आता मला एक सांगा, तुम्ही रस्ते नाही बांधू शकत, तुम्ही फुटपाथ नाही बांधू शकत, तुम्ही 1200-1500 कोटीचं धरण बांधायला निघाला, तुमची त्याच्यात नो हाव नाही. म्हणजे फक्त धरण आम्ही बांधू शकत नाही तर आम्हाला धरणच नको, ह्या विषयामुळे गेले 25 वर्ष हे धरण बनवू शकलेलं नाही. आणि आज एवढे मोठे मोठे प्रकल्प त्यांनी आणलेत, त्याच्या 1/3 1/5 पैसे पण जर त्यांनी एका धरणासाठी दिलं असतं ना तर ठाण्याची ताण भागली असते. डम्पिंगचा पण प्रश्न मोठा आहे ठाण्यात. साहेब प्रश्न इतकेच नाही या ठाण्यात, पण ठाण्याच्या नागरिकांना पण मला कळत नाही, त्यांना समजत नाही का त्यांना दर 5 वर्षांनी ते ह्यांनाच परत निवडून देतात. पण मला असं वाटतं आता थोडासा त्यांच्याही मनात थोडीशी उदासीनता आलेली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये तरी काहीतरी वेगळा विचार करतील असं मी आशा बाळगतो. आता 9 मतदार येतात जेएनजीच्या माध्यमातून देशभरातच, काहीतरी परिवर्तन होईल असं वाटतं का तुम्हाला? साहेब कसं आहे, मोदी साहेबांना लोकांनी मनापासून पाठिंबा दिला. 2014मध्ये निवडून आणलं, तेव्हाच देवेंद्र फडणवीसांना इथे निवडून आणलं. 2019-2024मध्ये त्याच लोकांना परत संधी दिली.
पण मला असं वाटायला लागलं की तुम्ही जंतर मंतरचं 2 महिन्यापूर्वीचं आंदोलन बघितलं, जेन्झीच नाही ओव्हरऑल एक परसेप्शन बदलतंय आणि लोकांना चांगला पर्याय शोधत असतात. आत्तापर्यंत गेल्या 12 वर्षात त्यांना मोदींना चांगला पर्याय दिसत नव्हता, पण आता जर तुम्ही बघितलं तर मला वाटतं की राहुल गांधी हा अतिशय जबरदस्त असा पर्याय समोर आलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर त्यांचा सोशल मीडियाचे किंग होते BJP, पण जेन्झीनी दाखवून टाकलं की तुमचे पेड 10,000 जी लोक आहेत ना, त्यांच्या एका मेसेजवर यांचे 10,000 मेसेज पडत होते. त्यामुळे आता फरक पडेल आणि लोकांना एक भक्कम पर्याय मिळाला असल्यामुळे आता कुठेतरी बदल होईल. पण मी मगाशी पण बोललो की जब जब मोदी डरता है हिंदू मुस्लिम करता है, किंवा जब जब मोदी डरता है इंडिया पाकिस्तान करता है. त्यामुळे जसं जसं 3 वर्ष जवळ येतील, इलेक्शन लागायची वेळ येईल, तेव्हा कुठे ना कुठेतरी या देशात हिंदू मुस्लिम होईल आणि म्हणजे आपल्या लोकांना आपण काय सांगू शकतो, मी स्वतः एक हिंदू आहे, जेवढं देवाचं मी करतो तेवढं कोणी करत नसेल, पण त्यांनी थोडासा कास्ट रिलिजन ह्याच्या बाहेर जाऊन आपल्यासाठी काम चांगलं कोण करेल हा विचार केला पाहिजे. आणि तसा जर विचार झाला तर 100% सत्ता परिवर्तन या देशात घडेल. आज मनोज प्रधान आपल्याकडे स्टुडिओत आलेले आणि त्यांनी विविध विषयांवर अगदी मनमोकळ्या पद्धतीने गप्पा मारल्या, काही सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले. धन्यवाद साहेब. थँक्यू सो मच.